हॅलो, आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि पुरी। त्यासाठी आपण इथे मोठे 2 बटाटे हे उकळून घेतलेले आहेत आणि 1 कांदा चिरलेला आहे, लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 छोटा टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट। बटाटे हे शिजवताना आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडं, कारण त्याच्यामुळे बटाट्याची ही चव देखील वाढते आणि बटाट्याचं साल देखील लवकर निघतं। चला तर मग आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊयात। या ठिकाणी आपण 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे। आपण अर्धी वाटी रवा हा गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि पुरीसाठी मळून घेऊयात। आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित कणिक ही मळून घेऊयात। आपण यामध्ये अर्धा वाटी रवा टाकलेला आहे, कारण आपल्या पुऱ्या ह्या खूप छान कुरकुरीत कणिक ही या ठिकाणी मळली गेलेली आहे। आता आपण ही कणिक अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊ, जेणेकरून आपल्या पुऱ्या खूप छान येतील। या ठिकाणी 2 पळ्या तेल हे मी घातलेलं आहे कढईमध्ये। आता आपण भाजीसाठी फोडणी तयार करूयात। सर्वप्रथम थोडी चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, कट केलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो हे आपण फोडणीमध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊ। शिजवलेले बटाटे हे आपण आता कट करून घेऊ। बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। बाकी एवढा तुकडा आपण हा कुच करून घेणार आहे हाताने, जेणेकरून आपल्या भाजीला छान थिकनेस येईल। हे तुम्ही बघू शकता। आपली फोडणी ही फ्राय झालेली आहे। त्यामध्ये आता आपण हे मसाले ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात। मसाले हे फ्राय झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये हे कट केलेले बटाटे हे आपण उकडलेले बटाटे हे आपण टाकून देऊ। आता आपण यामध्ये गरम पाणी ही ॲड करून घेऊयात। आणि व्यवस्थित ढवळून घेऊयात। आता आपण यामध्ये हळद ही टाकून घेऊयात, चवीपुरता मीठ, आणि व्यवस्थित ढवळून घेऊयात। चला तर आता आपण पुरी ही लाटून घेऊया आणि तळून देखील घेऊयात। पुरी ही आपल्याला तेल लावून तळून घ्यायची आहे। त्यासाठी आधी खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि वरूनही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ देखील नाही, मीडियम लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपली पुरी ही टम्म फुगेल। ते आपण आपली पुरी ही सोडून घेऊयात आणि फ्राय करून घेऊयात। बघा तुम्ही बघू शकता
व्यवस्थित बघा किती छान फुगत आहे। तर दुसरी पुरी देखील आपण लाटायला घेऊयात। हे बघा तुम्ही बघू शकतात आपली भाजी ही व्यवस्थित शिजली गेलेली आहे। बघा किती छान तर्री आलेली आहे। बघा तुम्ही बघू शकतात छान घट्टसर पण बनलेली आहे। ह्या भाजीला अर्धा तासापेक्षाही कमी वेळ लागतो। खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही देखील करू शकतात। जशी हॉटेल लग्न समारंभामध्ये तयार होते तशीच ही रेसिपी आज या ठिकाणी तयार झालेली आहे। बघा तुम्हाला टेस्ट करून दाखवते। एकच नंबर। अशाच झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।